च्या मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड परिसरात संशयास्पदरित्या फेकून दिलेल्या कांद्याच्या रिकाम्या गोण्यांमुळे नवा वाद निर्माण झालाय। या गोण्या परराज्यातील असल्याचा दावा करण्यात येत असून निकृष्ट दर्जाचा कांदा आणून तो नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामांमध्ये साठवला जात असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय। या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून प्रशासनाकडून चौकशीची मागणी केली जाते। निलेश वाघ आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। निलेश, या गोण्या बाहेरच्या राज्यातल्या आणि हा आरोप कांदा उत्पादक सुरुवातीपासून करत होते की एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत जी खरेदी सुरू आहे त्यात परराज्यातून कांदा विकत घेतला जातो आणि इथल्या स्थानिक उत्पादकांना नाडलं जाते। आता या गोण्या मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कसा रोष आहे आणि प्रशासनाचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यात चांदवड असेल, उमराण असेल, या दोन ठिकाणी जे ते परराज्यातील जे कांदा घेऊन जे ट्रक जे आहेत त्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि त्या ट्रकमध्ये जो तो निष्कृष्ट दर्जाचा कांदा जो तो या ठिकाणी आणण्यात आला होता आणि हा कांदा जो आहे तो नाफेड आणि एनसीसीएफच्या गोडाऊनमध्ये साठवले जात असल्याचा आरोप जो तो आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला होता। या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे मोठा रोष देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हा जो मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावरच चांदवड आणि उमराण हे दोन्ही केंद्र येतात आणि त्याच दरम्यान असलेल्या राऊड घाटात देखील आता या ज्या परराज्यातून जे कांदे आणले होते त्या गोण्या एमटी गोण्या ज्या त्या या ठिकाणी फेकून देण्यात आल्या होत्या आणि काही शेतकरी या ठिकाणी त्यांना एका वाहनातून आणल्या होत्या आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर वाहन चालक अक्षरशः ज्या गोण्या फेकून फरार झाला होता। त्यामुळे आपण एकंदर जर बघितलं तर ह्या संपूर्ण प्रकारची कुठेतरी एक लिंक जी ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होतोय। वास्तविक पाहिलं तर नाशिक जिल्हा हा जो कांद्याचा मोठा आगार मानला जातो, मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन जे ते या ठिकाणी घेतलं जातं। असं असताना नाफेड आणि एनसीसीकडनं परराज्यातून कांदा आणून तो या ठिकाणी साठवला जातो आणि पुढच्या काळात हाच कांदा जो आहे तो शेतकऱ्यांचा जो लाल कांदा जो येईल बाजारात येईल त्यावेळेस हा कांदा बाजारात उतरून शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीच्या मार्फत केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी तीव्र रोष असल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश, दिलेल्या अपडेट्स बद्दल।